नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. एलएस मराठीच्या स्पेशल बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. बुलेटिनच्या सुरुवातीला घेऊयात काही बातम्यांचा वेगवान आढावा. शिवसेना पक्ष आणि चिन्हावरील आजची सुनावणी संपली. आता सुप्रीम कोर्टात पुढच्या आठवड्यात होणार सुनावणी. उदय सामंत यांच्याबाबत भाजपच्या काही पदाधिकाऱ्यांकडून आक्षेपार्ह वक्तव्य. महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी. भाजपनं कारवाई करावी, अन्यथा भाजपच्या नेत्यांचे कारनामे उघड करणार. रवींद्र दंगेकरांचा इशारा. एकनाथ शिंदे यांच्यावर आरोप करणं फार चुकीचं. एकेरी भाषेत मुख्यमंत्र्यांनी अथवा कोणाला बोलून काय साध्य होणार. बच्चू कडूंचा मनोज जरांगेंना सल्ला. देशातील तरुणांनी 25 जुलै रोजी कोणालाही जमलं नाही ते करून दाखवलं. देशातील जेनझीनं सरकारकडून राजीनामा घेऊन दाखवला. सीजेपीचं वक्तव्य. सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाच्या नावाच्या बदलावरून भाजप आणि मोहिते पाटील कुटुंबात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता. जिल्हा परिषदेतील शिवरत्न सभागृहाचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी करण्याचा ठराव मंजूर. पुण्याच्या चाकण औद्योगिक क्षेत्रातील खड्ड्यांमुळे शाळकरी विद्यार्थी त्रस्त. विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन प्रशासनाचा नोंदवला निषेध. आता पाहूयात काही सविस्तर बातम्या. पहिली बातमी संभाजीनगरमधून. जेनझीने राजीनामा घेऊन दाखवला. अभिजित दिपकेंचं वक्तव्य. प्रधानांचा राजीनामा हा सर्वात मोठा विजय होता. तरुणाईने देशातील भीती संपवली आहे. सीजेपीची विचारधारा आंबेडकर, गांधी, नेहरूंची आहे असं दिपके म्हणतात. सीजेपीशी जास्तीत जास्त लोकांना जोडणार असं सौरभ दास म्हणतात. देशाला आम्ही 5 झोन मध्ये विभागलंय. आशुतोष रांका यांच्याकडून हे वक्तव्य करण्यात आलंय. 5 झोनचे प्रत्येकी एक प्रमुख नेमणार. आशुतोष रांका यांचं वक्तव्य. 25 जुलैला या देशाच्या तरुणांनी ते करून दाखवलं जे कोणालाही जमलं नाही. मागच्या 12 वर्षात जी सरकार 12 वर्षापासून म्हणत होती की या सरकारमध्ये राजीनामे होत नाही, ही सरकारमध्ये इस्तिफे नाही होते, या देशाच्या जनजीनी त्या सरकारकडून राजीनामा घेऊन दाखवला. आणि नुसता घेऊनच नाही दाखवला, सरकारला झुकवलंय, भाग पाडले राजीनामा देण्यावर. आणि ज्या सरकारपासून लोक इतक्या वर्ष घाबरलेली होती, बरेचसे लोक म्हणतात धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा ही आमच्या आंदोलनातली सगळ्यात मोठा विजय होता. आम्हाला असं वाटतं की आमचा जो सगळ्यात मोठा विजय होता किंवा जेनजीचा जो सगळ्यात मोठा विजय होता तो फक्त राजीनामा नव्हता. या देशात जी भीती निर्माण करून ठेवली होती, दडपशाही निर्माण करून ठेवली होती या सरकारने मागच्या 10-12 वर्षात, ती भीती आता देशाच्या नागरिकातून संपलेली आहे. त्यांच्या मनातून ती भीती संपलेली आहे. आता देशाचे नागरिक रस्त्यावर येतील. सरकारला फक्त प्रश्नच नाही विचारणार, तर गरज पडली तर रस्त्यावर येतील. आणि आज एकाचा राजीनामा मागितला, उद्या दुसऱ्यांचे राजीनामा मागतील. तर जी भीती संपवली आहे लोकांच्या मनातली, ती या आंदोलनाची सगळ्यात मोठी अचीवमेंट आहे, सगळ्यात मोठी सक्सेस आहे. आता हे आंदोलन, बऱ्याच लोकांना प्रश्न पडलाय, हे आंदोलन नक्की कॉक्रोच जनता पार्टी नक्की आहे काय? कॉक्रोच जनता पार्टीची विचारधारा काय? तर जसं आम्ही आधीपासून सांगत आलो होतो, कॉक्रोच जनता पार्टी ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी, भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी जे भारताचं स्वप्न पाहिलेलं होतं, त्यांच्या विचारावर चालणारी कॉक्रोच जनता पार्टी असणार आहे. आणि आमची विचारधारा तीच असणार आहे जी देशाच्या संविधानाची विचारधारा आहे. अभिजित दिपके सीजेपी पार्टी बद्दल बोलताना, म्हणजे कॉक्रोच जनता पार्टी बद्दल बोलताना म्हणतायत की सीजेपीची विचारधारा जी आहे ती बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी आणि नेहरूंची विचारधारा आहे. तर त्यांच्यासोबतच वक्तव्य करताना सौरभ दास असं म्हणतायत की सीजेपीशी जास्तीत जास्त लोकांना जोडणार आहे. आणि त्याही सोबत आशुतोष रांका यांचंही वक्तव्य असं समोर येत आहे की देशाला आम्ही 5 झोन मध्ये विभागणार आहे आणि 5 झोनचे प्रत्येकी एक प्रमुख आम्ही नेमणार आहे. त्यातच सौरभ दास आता आपली प्रतिक्रिया देत आहेत. पाहूयात ते काय म्हणतात. हर इंसान जो जंतर मंतर आया, हर इंसान जो इस प्रोटेस्ट के साथ जुड़ा, भले ही वो ग्राउंड पे हो या ऑनलाइन हो, वो अपने राइट में एक लीडर है. तो इसी स्पिरिट में हम लोग यहाँ से डिक्लेयर करना चाहते हैं कि हम लोग एक मेंबरशिप ड्राइव चलाना चाह रहे हैं. ज्यादा से ज्यादा लोग जुड़े. हमारा जो ऑनलाइन वेबसाइट है cockroachjntaparty.org/join, इस पे आप रजिस्टर करिए. स्टूडेंट्स, यंग प्रोफेशनल्स, वर्कर्स,
एंड सारे सिटीजन्स हमारे साथ जुड़िए, कॉकरोच जनता पार्टी से जुड़िए एंड अपनी आवाज को बुलंद करिए। हम सबकी आवाज तब बुलंद होगी जब हम सारे लोग यूनाइटेड होंगे। हम चाहते हैं कि हर एक नागरिक, हर एक युवा जो हमारे ये जो इश्यूज हम लोगों ने बोले उसको अगर केयर करता है, अगर उसके बारे में परवाह करता है, तो उसको एक डायरेक्ट स्टेक मिले। एंड हम वो स्टेक देना चाहते हैं ये मेंबरशिप ड्राइव के थ्रू। तो सभी से अपील है कि आप क्यूआर कोड स्कैन करें या तो हमारे वेबसाइट पे जाए एंड वहां पे आप रजिस्टर करिए। वर्षीय वैष्णवी गौड़, वैष्णवी आज मौजूद थी लेकिन कुछ इमरजेंसी के कारण उन्हें जल्दी निकलना पड़ा। वो हमारी पूरी रिसर्च और पॉलिसी टीम को लीड करेगी। डिमांड चार्टर से लेके आगे जाकर जो भी हमारे पॉलिसी डॉक्यूमेंट्स होंगे, हमारे विजन डॉक्यूमेंट्स होंगे, वो वैष्णवी और उनकी पूरी टीम हैंडल करेगी। रोहन देश पांडे 31 वर्षीय टेक्नोलॉजी लीड रहेंगे। एक डिजिटल टीम है, एक डिजिटल प्लेटफॉर्म है, तो हमारी वेबसाइट से लेके जितने भी हमारा डिजिटल सेटअप है वो रोहन और उनकी टीम हैंडल करेंगे। फाइनेंस लीड योगेश इंगले 33 वर्षीय, जितना भी हमारे फाइनेंशियल ऑपरेशंस होंगे आगे जाके जल्द ही हम लोग हमारा जो भी फंड रेजिंग कैंपेन है, क्राउड फंडिंग कैंपेन है, उसके बारे में भी आप लोग के साथ डिटेल शेयर करेंगे, वो योगेश इंगले देखेंगे। इसके अलावा हमने संगठनात्मक गतिविधियों के लिए पूरे देश को 5 जोन्स में डिवाइड किया है। इन सभी जोन्स में जो रेस्पेक्टिव स्टेट्स हैं, चाहे वो नॉर्थ के हो, सेंटर के हो, वो आएंगे। और हर जोन के लिए अभी हम लोग एक जोन इंचार्ज डिक्लेयर कर रहे हैं जो अपने अपने जोन में संगठनात्मक गतिविधियों को आगे बढ़ाएंगे। अभी के लिए नॉर्थ जोन का एडिशनल चार्ज दीपक बालियान जी के पास रहेगा। साउथ जोन का चार्ज विजय रेड्डी मालंगी के पास रहेगा। ईस्ट और नॉर्थ ईस्ट जोन 35 वर्षीय अंकित भारद्वाज जी देखेंगे और वेस्ट जोन 33 वर्षीय योगेश इंगले देखेंगे। तो हम सभी लोगों को बहुत बधाई देते हैं और हम उम्मीद करते हैं कि जो उम्मीद सीजेपी ने पिछले 2 महीने में देशवासियों को दी है, हम उस पर आगे भी खरा उतरेंगे। आता वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे लाडक्या बहिणींबद्दल. लाडक्या बहिणींबद्दल वक्तव्य करताना रवींद्र धंगेकर म्हणतायत ही जी योजना आहे, शिंदेच्या लाडकी बहीण योजनेमुळे भाजपा सत्तेत आली. लाडकी बहीण योजनेचं श्रेय एकनाथ शिंदे यांनाच राहील. भाजपच्या वक्तव्यावरून महायुतीत पुन्हा वादाची ठिणगी पडताना दिसतेय. उदय सामंत यांच्याबाबत भाजपचं वादग्रस्त वक्तव्य तिथं पाहायला मिळतंय. सामंतांवरील वक्तव्याला धंगेकरांनी चोख प्रत्युत्तर तिथं दिलेलं आहे. मंत्री उदय सामंत यांचे एक ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत असताना जे आहे त्यात भाजपच्या काही नेत्यांनी जे आहे त्यांच्यावर टीका केली आणि या टीकेला उत्तर हे रवींद्र धंगेकर यांनी आपल्या एक्सपोर्ट्सद्वारे दिलंय. आपल्यासोबत स्वतः बोलण्यासाठी रवींद्र धंगेकर आहेत. तुम्ही त्या एक्सपोर्ट मध्ये लिहिताना असं लिहिलंय की तुम्ही जे आहे ते एकनाथ शिंदेच्या लाडकी बहीण या योजनेवर निवडून आलात आणि तुम्ही आता उदय सामंतांवर टीका करताय. नाही, आपण बघितलं असेल तर एका वृत्तवाहिनीवर ज्या पद्धतीने ते मी संभाषण ऐकलं आणि उदय सामंत बद्दल जी कुरघोडी दिसती त्याच्यामध्ये, तर अशी कुरघोडी करणं योग्य नाही. जी लाडकी बहीण योजनेमुळे निवडून आले, महाराष्ट्रात हे केलं, उद्योग क्षेत्रात हे केलं, ज्या पद्धतीने ते संभाषण झालं त्यामुळं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी बोललं नाही. तर शेवटी आमच्या पक्षाचे नेते आहेत, गेली कित्येक वर्ष ते या मंत्रिमंडळात काम करतात, 18-18 तास काम करतात आणि जर भारतीय जनता पार्टीचे काही नेते चुकीच्या पद्धतीने त्याची चर्चा करत असतील, ती त्यांचीच नाही पण अनेक लोकांशी चर्चा केली, अनेक नेत्यांशी, महिला कार्यकर्त्यांची. ते संभाषण जेव्हा येतं त्यावेळेला जबाबदार लोकांनी अशा पद्धतीने बोललं नाही पाहिजे. अमरीश पटेल असतील, विजय चौधरी असतील, जे काही लोक त्याच्यामध्ये होते त्यांनी ते सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजे. आणि संभाषण जर वृत्तवाहिनीमध्ये येत असेल आणि लाडक्या बहिणीमुळे जर उदय सामंत साहेब निवडून आले तर मग बाकीचे कोणामुळे निवडून आले? ते एकनाथ शिंदे साहेबांचीच योजना होती आणि ते मुख्यमंत्री असताना त्यांनी ती रन केलेली. एवढा मोठा धाडसी निर्णय घेतला की लाडकी बहीण योजनेला किती पैसे जाणार आहेत, तिजोरी किती भार पडणार आहे, हा सगळा धाडसी निर्णय त्यांनी घेतलेला आणि त्याचं श्रेय सगळं शिवसेना आणि शिंदे साहेबांना येतं. पण तुम्ही त्याच्यामध्ये तुमची लोक बी दोन्ही पक्षाची ते योजनेमुळं लोकांनी प्रतिसाद दिला तुम्ही निवडून आलात. पण याचा अर्थ असा नाही की ते तुम्हीच केलं, लाडकी बहीण तुम्हीच आणली आणि हे केलं, हे बोलणं योग्य नाही. म्हणून मी
त्यांना त्यांच्या नेत्यांना बी तुमच्या माध्यमातून विनंती की त्यांना दापा. शेवटी मित्रांना मोठं करायचं का मित्रांनाच झोपवायचं हे ठरवलं पाहिजे. आणि उद्धव सामंत साहेबांमध्ये असं बोलला तर आम्ही कुणीच ऐकून घेणार नाही. शेवटी आमच्या पक्षाचे ते नेते. कॅमेरामन विक्रांत चव्हाणसह प्रथमेश तांबे, LS मराठी, पुणे. वळूयात पुढच्या बातमीकडे. पुढची बातमी आहे सोलापुरातून. सोलापूर जिल्हा परिषदेतील सभागृहाच्या नावाच्या बदलावरून भाजप आणि मोहिते पाटील कुटुंबात पुन्हा वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेतील शिवरत्न सभागृहाचं नाव बदलून अटल बिहारी वाजपेयी हे नाव करण्याचा ठराव मंजूर करण्यात आलाय. सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हा ठराव मंजूर करण्यात आलाय. अटल बिहारी वाजपेयी हे आमचे श्रद्धास्थान असल्यानं आम्ही त्यांचं नाव दिल्याची प्रतिक्रिया जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी दिली आहे. श्रद्धेय अटल बिहारी वाजपेयी साहेब यांचं नाव देण्याचा ठराव सर्वानुमते मंजूर झाला. सभागृह शिवरत्न या नावाने होतं. त्या सभागृहाला भारतीय जनता पार्टीचे जिल्हा परिषद आहे आणि आमच्या सर्वोच्च नेत्याचं नाव त्या सभागृहाला द्यावं अशी इच्छा सर्वांचीच होती. त्याचा ठराव मी स्वतः मांडला आणि सर्वांनी मग तो ठराव मंजूर झाला. आता पुढची बातमी आहे रायगडमधून खड्ड्यांची. मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील माणगाव मुख्य बाजारपेठेत मुख्य रस्त्यावर 2 ते 4 फूट खोल भला मोठा खड्डा पडलाय. या मार्गावर वाहनांची सतत वर्दळ असल्यानं मोठा अपघात होण्याची भीती तिथे व्यक्त केली जाते. संबंधित प्रशासनाकडून अद्याप दुरुस्ती न झाल्यानं स्थानिक नागरिक आणि वाहन चालकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला आणि तातडीनं कारवाईची मागणी केली आहे. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश लोखंडे यांनी. पाहूयात. राष्ट्रीय महामार्गावरती आता उभे आहोत. मुख्य बाजारपेठ समजली जाणारी माणगाव आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती रत्नागिरी, पुणे आणि मुंबई या ठिकाणी वाहन चालक असतील, प्रवासी वर्ग असतील या ठिकाणी प्रवास करीत असतात. मात्र या मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर म्हणजे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरती भला मोठा खड्डा या ठिकाणी पडलेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी वाहनांची वर्दळ जी असते ही कायम असते. 2.5 ते 4 फुटाचा हा खड्डा या ठिकाणी तयार झालेला आहे. त्यामुळे एखादं वाहन या ठिकाणी जर अडकलं तर अपघात देखील या ठिकाणी होऊ शकतो. अशी देखील या ठिकाणी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. संबंधित यंत्रणा असेल, प्रशासन असेल याकडे का दुर्लक्ष करतायत असा संतप्त सवाल प्रवासी वर्ग आणि स्थानिक नागरिकांतून होताना पाहायला मिळतोय. नितेश लोखंडे, LS मराठी, रायगड. या पाहिल्या आपण काही सविस्तर बातम्या. आता पाहूयात विशेष महत्त्वाच्या आत्ताच्या घडामोडी. पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यातील करंज विहिरे वाकीमध्ये रस्त्याची दुरावस्था. पिंपरी चिंचवड महापालिकेवर ग्रामस्थांची धडक. मावळ तालुक्यात मुसळधार पावसामुळे पवना नदीनं गाठली धोक्याची पातळी. नदीकाठची अनेक शेतजमीनं पाण्याखाली. पुण्यातील चाकण MIDC परिसरातील सर्व रस्ते 25 ऑगस्ट पर्यंत खड्डेमुक्त करा. पुणे जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी यांचे निर्देश. भिवंडीतील शेलार ग्रामपंचायत हद्दीतील खेमी सती डाईंग कंपनी समोर टँकर चालकाच्या पार्किंगमुळे वाहतूक कोंडी. पोलिसांच्या दुर्लक्षाचा नागरिकांचा आरोप. अलाहाबाद विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा शुल्कवाढ आणि जागांमधील कपाती विरोधात लढा. मात्र विद्यार्थ्यांवर प्रशासनाची कारवाई. तरुणांचा आवाज दाबून टाकणं हेच मोदी सरकारचं धोरण. रोहित पवार यांची टीका. पंढरपूरमधील सांगोला तालुक्यातील वाकी शिवणे गावात सांगोला पोलिसांची मोठी कारवाई. अवैध गर्भलिंग निदान करताना एजंटला रंगेहात पकडले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू. जालन्यातील घावेडी येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा. 70,030 रुपयांचा मुद्देमाल जप्त. 7 जणांना अटक. पुण्यात उघड्या चेंबरमध्ये पडून महिला जखमी. चेंबरला झाकण नसल्यानं घडली दुर्घटना. रायगडमधील महाडमध्ये 40 वर्षीय इसमाची गळफास घेऊन आत्महत्या. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद. पुणे जिल्ह्याच्या चाकण औद्योगिक क्षेत्रात खड्ड्यामुळे त्रस्त विद्यार्थ्यांचा एल्गार. हातात फलक घेऊन प्रशासनाचा नोंदवला निषेध. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडी पाहत राहण्यासाठी पाहत रहा LS मराठी, सत्याची नवी दिशा.